गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगरा एवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीसरशी कमी होतात. तुम्हालाही तुमच्या मिरची चिरायची म्हटलं की नको वाटतं का? मग ही ट्रिक नक्की पहा. तुमच्यापैकी अनेकांना मसालेदार झणझणीत तिखट जेवण आवडत असेल. यासाठी जेवणात हिरव्या मिरचीचा वापर केला जातो. पण हिरवी मिरची कापल्यानंतर अनेकदा हातांची जळजळ होते. साबणाने हात धुतले तरी अनेक तास ही जळजळ कमी होण्याचे नाव घेत नाही. अशा वेळी काय करावे हेही सुचत नाही. यात चुकून तोच हात डोळ्यांना किंवा शरीराच्या इतर भागांवर लागला तर तिथेही आग होते. स्वयंपाकघरातील सर्वात कठीण काम म्हणजे हिरव्या मिरच्या तोडणे. हिरवी मिरची कापताना लोकांना अनेकदा हाताच्या जळजळीचा सामना करावा लागतो. पण भारत हा जुगाडू लोकांचा देश. इथे प्रत्येक गोष्टीचं उत्तर. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हिरवी मिरची कापण्याचा जुगाड सांगण्यात आला आहे. एका महिलेने हिरवी मिरची कापताना हातात जळजळ होऊ नये यासाठी हा उपाय पाहू. अंगठ्यावर एक छोटासा लाकडी चमचा बांधा आणि मग त्याच्या मदतीने हिरव्या मिरच्या तोडायला सुरुवात करा. साधारणपणे हिरवी मिरची कापताना तीव्रतेमुळे हातात जळजळ होते, परंतु या सोप्या आणि उपायाने ही समस्या दूर केली आहे. तसेच जेव्हा तुम्ही बाजारातून मिरच्या आणता तेव्हा हा जुगाड वापरून मिरच्यांचे देठ काढून ठेवा. अशाने मिरच्या खूप दिवस राहतात, खराब होत नाहीत. ही पद्धत उपयुक्त आहे, पण ती वापरून पाहण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाही. जे लोक स्वयंपाकघरात हिरवी मिरची कापण्यास टाळाटाळ करतात त्यांच्यासाठी हा उपाय उत्तम उपाय ठरू शकतो. असे घरगुती उपाय दाखवतात आणि की स्वयंपाकघरात काम करणे ही केवळ कला नाही तर एक शास्त्र देखील आहे, जिथे मोठ्या समस्या थोड्या कल्पकतेने आणि सहजतेने जोडवता येतात. हिरवी मिरची कापताना तुम्हालाही जळजळ होत असेल तर ही पद्धत अवश्य वापरून पहा.